मंडळी, आपल्या जावयाला अभिनेता बनवायचा विडा उचललाय एका सासऱ्यानं. चला तर बघूया तिकडे काय धमाल घडते ते. जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, खडक पाड्याचा विकी कौशल निमिष कुलकर्णी आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. बाबा 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 दरवाजा उघडा आहे की बंद? बंद आहे बेटा. सॉरी सॉरी बाबा. निमिष ये दरवाजा बंद आहे. आपण आत कसे नाही अरे, चल रे चल. ही काय सुरुवात आहे? बिंडोकपणाचा ना सॅच्युरेशन पॉइंट आहे हा तुमच्या. काही अर्थ आहे याला? आपण बंद दारातून आत यायचं, तू विचारणार बाबा बाबा दार उघड आहे की बंद आहे बाबा, त्याच्यावर ओव्हर ऍक्टिंग करणार, म्हणणार नाही बेटा बंद आहे दार. मग आपण परत बाहेर जायचं बंद दारातून आणि बंद दार इमॅजिन करून बेल वाजवायची. काही अर्थ आहे का याला? तू शांत बस ना. चल अगं ना. काय शांत बस, परत परत तेच तेच करायचं. असं काय करतोयस रे? अरे पण या मंचावर लिबर्टी घेतलेली चालते म्हणून अति नका करत जाऊ तुम्ही. तसं नाहीये निशिम. अरे एकटा माणूस आहे तो, रिटायर्ड माणूस आहे तो. अरे त्याचे काहीतरी नियम आहेत, ते आपण पाळल्यावर त्याला आनंद होतो. बस इतकंच आहे रे. तू चल ये. अरे ना लॉजिक नाही काही नाही. बिल बघितली तुझ्या रिटायर्ड बापाची चरबी बघितली? काही गरज आहे ही बेल वाजवायची? तू वाजव ना. बिल झोपले. अगं काय उपयोग आहे ही बेल वाजवून? इथे नुसतं डबडा बसवलंय. हे किती वेळा दाबलं तरी बेलचा आवाज त्याच्याच नरड्यातून निघणार आहे. ठीक आहे तू वाजव ना, फक्त ओरडू नकोस. हा उघडा चला. अरे वाजवली ना उघडा. अरे उघडा ना यार. बघितलं वर्किंग बघितलं म्हाताऱ्याचं. ठीक काय म्हणताय? उघडा ना का? माझा बाप येणार दारू पुडायला आता? निशिम. अरे हे पंजाबी का नसतात दारू उघडताना? या 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 बाबा या बाबा बेटा बेटा बाबा इथे समोर आहे का बाळा? बाबा काय झालं बाबा तुम्हाला? बेटा तू रडतेस म्हणजे हा प्रश्न मी विचारायला पाहिजे काय झालं, हो की नाही? नाही तसं नाही हो बाबा. मग? बाबा मला कळत नाही तुम्ही एवढं पटकन म्हणजे एवढं लवकर घाईघाईत का बोलवलात मला बाबा? बाबा माझ्या जीवाला रग लागली ना हो. बेटा जीवाला घोर लागतो, रग पाठीला लागते. थांब बेटा शांत हो. मी अगदी व्यवस्थित आहे, मला काही झालेलं नाहीये. बाबा तुम्ही बरे आहात नो? मी बरा आहे बेटा. इतकं प्रेम करतेस माझ्यावर? बाबा 9 महिने पोटात वाढवलं तो तुम्ही मला. अरे बापरे. मग तुझी आई काय पोटाला उशी लावून फिरत होती? यांनी वाढवलं तुला पोटात? असं नाही. हा यांच्या पोटात गॅस सोडून काही वाढतं का? सगळ्याचे आवाज काढायचे त्यांना प्रत्येक गोष्ट. निशिम. बेटा हो मी तुला बोलवलं, एक काम आहे, काय? छोटंसं काम आहे. काय बाबा? बेटा तुझा हे कपाट आवरता आवरता तुझी ही लहानपणीची डायरी माझ्या हातात लागली. माझी डायरी आहे बाबा. माझी डायरी. इथून नाही बाळा, तिथून नाही बेटा. अरे तिथून ये ना बाळा. अरे कुठलं घर बांधलंय हे नक्की? याला भिंती नाहीये, दाराला काही अर्थ नाहीये. कुठलं भौतिकशास्त्र वापरलंय नक्की? बाबा माझी डायरी. हो 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 बाळा, हो बाळा. निशिम तुला सांगू, मी लहान होते ना तेव्हा रोज राजू निशा लिहायचे. रोजनिशी म्हणतात बेटा. हो बेटा. असंच एक दिवस चालत असताना रोजनिशीचं पान हातात आलं आणि मी थबकलो बेटा. म्हणजे बाबा? त्या पानावर तू लिहिलं होतंस, आज बाबा माझ्या खोलीत आले, त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला वचन दिलं. काय बाबा? तू मोठी झालीस ना की तुझं लग्न एका मोठ्या ऍक्टरशी लावून देतो. बेटा हो
मी तुला वचन दिलं होतं तुझं लग्न एका मोठ्या ऍक्टरशी लावून देईल आणि हे काय करून बसलो ग मी मला माफ कर बेटा मी ते वचन नाही पूर्ण करू शकलो बेटा हे पाप आहे बेटा बाबा ठीक आहे. मी खरं तर तुझं लग्न एका मोठ्या ऍक्टरशी करून द्यायला हवं होतं पण हे तर वर्मा सुटला रे कंपनीत काम करतात हो वर्मा सुटला रे नाही फार्मास्युटिकल कंपनीत कामाला आहे मी. कुठला वर्मा कुठून सुटला जेलमध्ये होता. हो पण ऍक्टर नाही आहात ना तुम्ही अरे पण ऍक्टर तर नाही आहात ना अहो, मी चुकलो बेटा माफ कर बाबा मला. असं नका करू. मी मी चुकलो बेटा माफ कर मला. चुकलो बेटा तुम्ही ठरवा ना काय नक्की ते. मी तुझ्या नजरेला नजर नाही देऊ शकत बेटा नाही देऊ शकत पण बाबा गॉगल घाला ना. मी मरतो बेटा बाबा वचन पूर्ण करू शकला नाहीत म्हणून जीव द्यायला चालला. नाही बेटा तुझा हा गॉगलचा पंच ऐकला आणि मला राहावलंच नाही बेटा इकडे. चांगलं सुरू असताना मध्येच काहीतरी बोलते सटकन खातेच नको ना बेटा असं करू खाल्ली बाबा सटकन खाल्ली खांद्यावर खाल्ली. मी काय करू माझं वचन मी कसं पूर्ण करू देवा बाबा बाबा रडू नका. ओ बाबा ऐका ना तुमची दरवेळची ओव्हर ऍक्टिंग थांबवा. काही गरजच नाहीये एवढं काही मोठं झालं नाहीये. एवढ्या लहानपणी तिने ते डायरीत वगैरे लिहून ठेवलं होतं असं काहीतरी वचन आहे. काही अर्थ आहे का त्याला. तुम्हाला नाही कळणार जेमतेम बापू जावई बापू. जावे बापू तुम्हाला नाही कळणार हे वचन मी दिलेलं आहे समीर चौगुलेने दिलेलं वचन आहे हे मग? कळलं ना मरायच्या आधी मला ते पूर्ण करायचे तरच मला मुक्ती मिळेल. अहो, याला काय अर्थ आहे बाबा. आता या क्षणाला कसं तुम्ही वचन पूर्ण करणार आहात ते. दोनच पर्याय माझ्या समोर आहेत काय एक म्हणजे एखादा चांगला ऍक्टर बघायचा आणि शिवालीचं त्याच्याशी लग्न लावून द्यायचं. ओंकार राऊत आहेच रेडी काय पोकेमॉनचा गेम आहे का घ्यायचं कोणाला तरी लग्न लावायचं. आमचं झालंय ना ऑलरेडी लग्न. अरे पण मी काय करू तुमचं लग्न व्हायच्या आधी लहानपणी हिला वचन दिलंय हिचं वचन तुमच्यापेक्षा मोठं आहे मी काय करू. ए खड्ड्यात घाला यार तुमचं वचन. शिवाली शिवाली तुझं माझ्यावर प्रेम आहे ना. आमचं लग्न झालंय माझं प्रेम आहे तिच्यावर. नाही बाबा माझं पण निशिमवर प्रेम आहे बाबा. हो भला मी माहिती नाही सोडणार अगं मला त्याला. माहिती आहे म्हणून तर मला दुसरा पर्याय सुचलाय ना. दुसरा पर्याय हाच आहे की जावई बापूंना अभिनय शिकवायचा त्यांना ऍक्टर बनवायचं. बाबा चांगला पर्याय आहे. मला आवडलाय. निशिम तू ऍक्टर हो. हे? निशिम तू ऍक्टर बन. अगं वेडी आहेस का? नाही पण. अरे तुम्हाला वेळ लागला का दोघांना. माझा आणि ऍक्टिंगचा काहीच संबंध नाहीये. हे पहिल्या स्किट पासून आम्हाला माहिती आहे. इथे या इथे या. पर्सनल नाही शिवाली हे खरंय. कोण लिहितं ही सिरीज मी. मी लिहिता. त्या सिरीज मध्ये पहिल्या स्किट पासून नोकरी करणारा जावई असं कॅरेक्टर लिहिलंय माझं. डेव्हलप झालंय. मग मी कॅरेक्टर म्हणून बोलतोय की माझा आणि ऍक्टिंगचा संबंध नाही पर्सनल नाही बोलत आहे. कळलं. मी पहिल्या स्किट पासून माझं कॅरेक्टर कधीही सोडलेलं नाहीये. तुमच्यासारखा नाहीये मी. कळलं का. तुमच्यासारखा नाहीये मी. गोष्टीतले पंचेस संपले की पर्सनल पंचेस सुरू करायचे. हसू नका स्वतःच. आणि दोघांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुमचं अस्तित्व माझ्या होकारावर अवलंबून असतं या शो मध्ये. कळलं ना. मी होकार दिला नाही तर करूनच दाखवा. तुम्ही लाख होकार द्याल पण विनोद तुम्हाला नकार देतो त्याचं काय. नाही 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 असं करशील. असं एवढं नाही करायचं रे बाबू. असं काय करतो ये ये. ह्याच्या पुढे एक जरी पर्सनल पंच टाकला नाही ना नाही ना पर्सनल रागवू नको ना. नाही काय करू. ऍक्टर बन. गप्प बस. ऍक्टर बन ना प्लीज माझ्यासाठी. तुला वेळ लागलाय का. मला नाही आवडत ऍक्टिंग वगैरे मला नाही जमणार. अरे बाबा शिकवतील ना. माझे बाबा माझ्या बाबांना जगातलं सगळ्यातलं सगळं कळतं. हो खरंय. तरुणपणी मी एक मोठा ऍक्टर होतो. परिस्थितीने कॉमेडी बाबा झालो. किती बालिश वाक्य आहे. काही अर्थ आहे या वाक्याला. या माणसाकडून ऍक्टिंग शिकायची मी. अरे असं काय करतोयस. ते शिकवतील ना तुला. काय शिकवतील. मला नाही शिकायचं ऍक्टिंग वगैरे अजिबात. मग मी आयुष्यभर बोलणार नाही. लक्षात ठेव ए, मग. बस तू तू हे सुट्टी घेईन. गप गप. हे नको ना करत जाऊ. तुझं नेहमीच आहे आयुष्यभर बोलणार नाही वगैरे.
काल घरी पण तू अशीच वागलीस. एक मिनिट. शिवाली हे खरं आहे? निमिष कशा ए शिवाली, हे मी काय ऐकतो? नाही बाबा, शिवाली हे अगं थांब तिकडे. ऐक ना. ए, तू घरी वागलीस? नाही बाबा, माझं चुकलं. वागली हे संस्कार आहेत माझे. नाही बाबा. बाबा लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील? माझं चुकलं. समीर चौगुलेची पोरगी सासरी जाऊन वागली. नाही 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 हे वाग, तू अशी नाही ऐकाय. ओ, बाबा बाबा नाही बाबा एक मिनिट. लिंबू कलरचा पट्टा. का आज अश्विन आज अश्विनी मॅडम आलायत ना. अश्विनी मॅडम आलायत आज. मग त्यांना बऱ्याच वर्षांपूर्वी लिंबू कलरची साडी मिळाली होती. आज मला त्यांना लिंबू कलरचा पट्टा द्यायचा आहे. अहो, बाबा काय हो अरे इतका किळसवाडाला असतो ना तुझा बाप. हा वा वा, आता या दरवाजात. इतकं किळसवाडा लाजणं मी कुठे बघितलं नाही. अश्विनी म्हणून तुम्हाला माहिती नसेल, पण तुमच्या हिना चित्रपटात तुमच्या अपोजिट रोलसाठी मी ऑडिशन दिली होती. काय हो, तुम्ही कोणाला दिली होती ऑडिशन? आर के स्टुडिओच्या वॉचमनला. वॉचमनला ऑडिशन दिली. माझं सिलेक्शन सुद्धा झालेलं होतं. सिलेक्शन झालं. फक्त शूटच्या दिवशी माझा पथनाट्याचा प्रयोग क्लास झाला, म्हणून मग मी नाही म्हटलं. काय हो, नाही तर आज चित्र वेगळं दिसलं असतं हो, तुम्हाला. आणि माझे बाबा ऋषी कपूर सरांसोबत असते, त्यांच्या जागेवर असते. नाही बेटा, मी ऋषी कपूरच्या नाही, झेबा बख्तियारच्या रोलसाठी ऑडिशन दिली. त्यांचे जास्त सीन होते ना, म्हणून मी त्या रोलसाठी ऑडिशन दिली. अरे कुठला बिंडोक माणूस आहे माझ्या आयुष्यात या बाईमुळे. काही अर्थ आहे का याला? हा? निशिम. अरे काय बोलतोय हा माणूस? लेडी कॅरेक्टर साठी ऑडिशन देऊन आला होता आणि यांच्याकडून अभिनय शिकायचा मी. निशिम, तुला कळतंय का रे तू काय बोलतोयस ते? हो, मला कळतंय. पथनाट्यासाठी बॉलिवूडला लात मारणारे बाबा आहेत माझे. आहे कोणामध्ये हिम्मत? माझे बाबा अभिनयाचा महापेरू आहेत. आणि तू महा चिकू आहेस, चिकू. महापेरू. महामेरू असं असतं बेटा अभिनय. कळलं? महामेरू. माझ्या बाबांनी अभिनेत्यांच्या विड्या ओढल्यात. वाह, पिढ्या सांगायतात मेरे को एक विडी दे, मैं तेरी विडी ओढतो. असं पिढ्या घडवल्या आहेत असं विड्या वाटतं. घडवल्यात, कळलं ना? आणि आता ते तुला ट्रेन करणार. अरे पण नाही करायचंय ना मला नाही व्हायचंय अभिनेता. निशिम, असं काय करतो? तुला माझी शपथ आहे. अरे तू शिक ना अभिनय. तू अभिनय शिकलास ना तर बाबा तुझ्या अभिनयाला पिल्लू पाडतील. कुठलं पिल्लू ग? अभिनयाचे पिल्लू कोण पाडतं? हा, पैलू पाडतात अभिनयाचे. हो, पहिलूच. तुझ्या बापाने एक पिल्लू पाडलंय ते माझ्याच नशिबात आलंय. निशिम, पुरे झालं यार. काय पुरे झालं? तू कोणाविषयी बोलतोयस ना? तुझ्या बापाविषयी बोलतोय. हळू बोल. हळू बोल निशिम. कोण आहेत ते माहितीये तुला? पथनाट्यासाठी हॉलिवूडला लाथ मारणारे बाबा आहेत ते माझे. हे स्वतःचं वाक्य ऐकत जा ग. हॉलिवूडला जाणार आहे हा माणूस. हॉलिवूडची मिनिमम रिक्वायरमेंट इंग्रजी ही असते. येतं तुझ्या बापाला? हा, त्या दिवशी थँक्यूचं स्पेलिंग एच नी सुरू करत होते. एच, थँक्यू एच. नाही, ते एकदाच झालं होतं. काय एकदा झालं होतं? नंतर सॉरीचं स्पेलिंग विचारलं तर एफ नी सुरू करत होतात. ऍक्च्युली मला सॉरी नव्हतं म्हणायचं, एफ ने मला हो फॉरगिव्ह मी असं म्हणायचं होतं. असं होतं ते. चिडचिड करायला लावू नका बाबा. आणि तू उगाच वाटेल ते सांगू नको. हॉलिवूड वगैरे इंग्रजी येत असेल ना तर बोला म्हणा. बस बाबा बाबा ठीक आहे. बस झाला. खूप ऐकून घेतला. बाबा चिडू ना. नशिबात असतं ना, टॉपचा हिरो झालो असतो आज मी, हॉलिवूडचा. लहानपणी आम्ही दोघांनी एका नाटकात काम केलं होतं इंग्रजी. आजपर्यंत कुणालाही सांगितलं नव्हतं. आज तुमच्या समोर त्या नाटकातला भाग सादर करतो, तेव्हा तुम्हाला कळेल इंग्रजी नाटक काय असतं. तुम्ही इंग्रजी नाटकात काम केलं होतं?
प्रॉपर्टी बघ. तयार आहे सगळी? हो बाबा. एवढीच? बसा बसा तिकडे. नाव काय नाटकाचं? कळकीचं बाळ. इंग्रजी नाटकाचं नाव? Hey, Mary. I just want what you scale, right? You're gonna take me while I'm. Never do that in the front of the place. Wherever you guys are never too asking. There's no way I can go and you know he can chain me down in the front of line and you gotta check me and you got to know this. You just want to scotch for text it? I should first and I should tell and last what's gonna this? Really? Yeah. I really want my skin? Yeah. You want my skin in the front of the lines? You want to show? No. I want to check you over the sun, this sunshine and this sun and everything in the cloud from the rain. Sunshine. Wherever you go. Why did This sunshine, I want to just go and be never talk to me like that? I don't want it. I don't want it. I don't need it. Gotta have the man I want to training. I just want it. I want to check you know all white skin. Don't want me to You want wants to trip and you're gonna do your horn and then you talk me the divorce. You just want and I don't want it. Awa. या मंचावर प्रत्येक वेळी आल्यावर मला एकच प्रश्न पडतो. God, it's man. का? का? God, you want to बस आज मी निर्णय घेतला. काय आता 2 महिन्यांनी नाही I wanna sue. 2 वर्षांनी परत येणार. Wanna sue to real square. You want us to get divorced? And I want this divorce right there, right there. भारी भारी परफॉर्मन्स. अश्विनी ताई लिंबू कलरचा बेल्टही मिळाला. कसं वाटलं परफॉर्मन्स? What a wonderful performance. First of all, thank you for this लिंबू कलर बेल्ट. इट्स सो स्पेशल. आणि तू ज्या भावनांनी मला दिलास आणि जितकं काही लाजलास तितकं सुंदर मला देखील लाजता येणार नाही. आणि सगळ्यावर वरकड म्हणजे तुमचं शेवटचं जे इंग्रजी नाटकाचा जो परफॉर्मन्स तुम्ही केलात, इट वॉज जस्ट फिनॉमिनल. म्हणजे इट टूक इट टू अ नेक्स्ट लेवल. थँक्यू सो मच. Thank you so much. थँक्यू अश्विनी ताई. थँक्यू. सई समिता काय लाजला म्हणजे दृष्ट काढास घरी जाऊन. फार सुंदर, फारच सुंदर. निमिष, तुझ्या स्पिरिटला सलाम. कारण आज खूप जहाल काय काय पंचेस होते पण तू त्याला प्रत्युत्तर खूप छान दिलंस. शिवा अप्रतिम. फार सुंदर, फार सुंदर. मजा आली. लवली परफॉर्मन्स.